हा बोल की. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. रमेश तुकाराम खोत, राहणार हरंगूर, राहणार हरंगूळ बुद्रुक, तालुका जिल्हा लातूर. तालुका जिल्हा लातूर. आज तारीख आहे 10 नोव्हेंबर बरोबर आज तारीख 10 नोव्हेंबर 2025. या दिवशी आपल्या ऊसाच्या 2025 प्लॉटमध्ये आणि आमची लावण तारीख होती 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. म्हणजे या ऊसाला जवळजवळ आज 16 दिवसांत करेक्ट 1 वर्ष पूर्ण होते हा. बरोबर आहे. तर आज हे तुमच्या उजव्या हाताला आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे भूम पॉवरची बॅग वापरलेली आहे बरोबर आहे. आणि हा ऊस आहे तुमचा ज्याला आपण रासायनिक खत वापरले. सरीकडे दाखवा. हे म्हणजे माझ्या हातातला ऊस रासायनिक खत वापरलेला आहे, तुमच्या हातातला सेंद्रिय खत वापरलेलं आहे. या दोन्ही ऊसामध्ये काय फरक आहे जरा सांगा बरं. साहेब हे आम्ही दोन्ही ऊस 8005 आहेत. हा ही नवीन लावणीचा ऊस आहे. हा ह्याला आम्ही भूम पॉवरची एक बॅग एक वापरली बॅग होती. वापरली फक्त 1.5 एकरला एक बॅग वापरली हा. आणि ह्याला नाही वापरलेली. याला तर वापरली ह्याच्यातला फरक म्हणजे ह्याची जी जाडी आहे भूम पॉवर वापरलेलीची, ह्याची जाडी चांगली भेटली आणि ही बगर भूम पॉवरचं आहे ह्याची जाडी कमी भेटली. जाडी कमी. आणि पेऱ्याची संख्या, पेऱ्याची संख्या, पेऱ्यामध्ये काय सांगचाल. पेरे पेरे जर बघितलो आपण आज मोजले तर दोन्हीचे पेरे जवळजवळ सारखे आहेत. आपण मागे मोजले. सारखेच. हा. तरी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 पेरा चालू आहे. हा. आणि याचं पण हा. आता त्याचं कसं आहे, त्याचं मोडले बुडातली, ह्याच्या बुडातून धरलो आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 ह्याचं पण 25 पेरे चालू आहे. म्हणजे दोन्ही उसाला 25 पेरे आहेत. ह्यांच्यातला फरक फक्त एवढा आहे, भूमी पॉवर वापरल्यामुळं जाडी जाडी आणि उंचीमध्ये जाडी जर आणि बघितलं, उंची उंचीमध्ये फरक भरपूर आहे सर. 5-6 पेऱ्याचा फरक आहे. जरा वर दाखवा की म्हणजे उंचीमध्ये लक्षात येईल बरोबर. म्हणजे ते खत वापरून तुम्ही समाधानी हो. हा समाधान. इतर शेतकऱ्यासाठी काय मेसेज आहे, म्हणजे वापरावं का नाही वापरावं भूमी सेंद्रिय खत. भूमी पॉवर वापरल्यामुळं जाडी आणि पेऱ्याची लांबी ही दोन्हीत फरक पडतो. दोन्ही फरक पडतो. हा म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. समाधानी आहे. बघा सर, सगळ्यात महत्वाचं आपलं जे मिशन आहे हा. विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती, त्याचबरोबर मिशन काळे वाचवा. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार.